चंद्रहार पाटलांनी अखेर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश पार पडला। तर चंद्रहार पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला ज्यांच्या पक्षप्रवेशाची चिंता होती तो आज पक्षप्रवेश चंद्रहार पाटलांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये। पाटील साहेब, काय सांगाल? आज पक्षप्रवेश झालाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये। अनेक दिवस झालं ह्या चर्चा सुरू होत्या, पण मी माझ्या ज्या मागण्या आहेत किंवा माझे जे प्रश्न आहेत ते मी आदरणीय शिंदे साहेबांच्या पुढे मांडले होते आणि खरोखर ते सुटणार का नाही सुटणार ह्या कारणासाठी एवढे दिवस आपले पक्षप्रवेशासाठी गेले। आणि माझ्या क्रीडा क्षेत्रातल्या अडचणी असतील, कुस्ती क्षेत्रातल्या असतील किंवा सांगलीच्या विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या अडचणी माझ्या आहेत, लोकसभेला उभा राहिलेला ज्यावेळेस मी उमेदवार म्हणून उभा होतो, जनतेला जी जी आश्वासनं दिली, भले माझा आज पराभव जरी झालेला असला तरी ती प्रश्न कुठेतरी सोडवण्याच्या दृष्टीनं आज शिंदे साहेबांच्यावर मी बोललो आणि ते खरोखर सोडवण्याच्या दृष्टीनं मला सकारात्मक उत्तर मिळाल्यानंतर मी हा निर्णय घेतला। भविष्यात तुम्ही बघायचे सांगितलं की 60,000वरून 6 लाखाचा टप्पा देखील तुम्हाला पार पडायचा आहे। येणाऱ्या काळात जर पक्षाकडून जर उमेदवारी मिळाली तर कशा पद्धतीने तुम्ही विकासाच्या नजरेतून तुम्ही बघताय जिल्ह्यात? परवाही ज्यावेळी लोकसभेला उभा राहिलो गेल्या वर्षी, त्याही विकासाच्या दृष्टीनं आणि माझा सांगली जिल्हा कसा चांगला ही संपूर्ण देशाला मी दाखवून दिलो आणि नंतर जनतेसमोर मी लोकसभेची उमेदवारी केली। आता माझ्यासमोर 4 वर्ष आहेत। 4 वर्षाच्या काळामध्ये जितकं काम करता येईल शिंदे साहेबांच्या माध्यमातून तेवढं काम करून येणाऱ्या काळामध्ये मी निवडणुकीला सामोरं जाणार। येणाऱ्या काळामध्ये प्रश्न मार्गी लावून आता येणाऱ्या आठवड्यामध्ये एक राज्य एक खेळ एक संघटना ही निविदा सरकारनं जाहीर केली पाहिजे आणि कुठेतरी ही खेळाडूंचा जो अन्याय होतोय तो थांबला पाहिजे। नक्कीच आपण बघतोय की ज्या पद्धतीने खेळाडूंवरती जे अन्याय होतोय ते देखील थांबले पाहिजे। यासाठी भविष्यात ते उपमुख्यमंत्र्यांसोबत देखील चर्चा करणार आहेत। हे होते चंद्रहार पाटील ज्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। कॅमेरामॅन विनीतसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। खऱ्या अर्थाने खरी शिवसेना धनुष्यबाण याच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं। महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांचा देखील शिवसेनेमध्ये प्रवेश झाला। त्या दुसऱ्या ठिकाणी आपल्या सभागृहामध्ये ते सगळे पैलवान 4000 महाराष्ट्रातले पैलवान आले होते आणि सगळ्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। काही सरकारच्या वतीने सहकार्य लागेल, शिवसेनेच्या वतीने सहकार्य लागेल ते पूर्णपणे या ठिकाणी दिले जाईल। साताऱ्याचे देखील आपले विश्वंभर बाबर त्याने त्यांच्या सोबत आलेले सर्व सहकारी यांचं नगरसेवक गोंजारी आणि इतर लोक त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।